Hello students, how are you? I hope you are doing well. This is your Ashish sir आणि आज मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलेला आहे का रे, की भरपूरदा आपल्या क्लासरूममध्ये, आपल्या शाळेमध्ये असे काही विद्यार्थी असतात, की जे अभ्यासामध्ये खूप टॉपर असतात, बरोबर? किंवा ते खूप वेळा अभ्यास करू शकतात. पण ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो, तर त्यावेळेस आपलं मन लागत नाही, आपण डिस्ट्रॅक्ट होऊन जातो किंवा तेवढा अभ्यास करता येत नाही किंवा काही गोष्टी डोक्यातच जात नाही. तर असं का होत असेल? बरोबर. ते लहानपणापासून खूप हुशार होते का? काय देवाने त्यांना खूप हुशार बनवलेलं आहे का? तर असं नाहीये. ओके. आज आपला जो टॉपिक आहे, आज त्याच विषयी होणार आहे, की नेमकं तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. फक्त इंग्लिशचा नाही, या टेक्निक तुम्ही इंग्लिशचाही अभ्यास करू शकतात. परंतु तुम्ही जर 9वी जात असाल किंवा 10वी जात असाल, तर तुम्ही कसा अभ्यास करायचा? कोणत्या-कोणत्या टेक्निक्स आहेत, ज्या तुम्ही यूज करायच्या, जेणेकरून तुम्ही जास्त वेळा अभ्यास करू शकाल अ, शक जास्त वेळा अभ्यास करू शकाल आणि सोबतच खूप चांगले टक्के पण पाडू शकाल. ओके. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे आधीच्या काळात, ओके, ज्यावेळेस साधू संत होते, बरोबर, ते कोणत्याही गोष्टीवर खूप वेळ फोकस करू शकत होते, खूप वेळ. ओके. नंतर जसं जसं कालावधी बदलला, तसं तसं लोकांची जी क्षमता आहे एका गोष्टीवर टिकून राहण्याची किंवा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची, ती कमी होत गेली. कारण त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी येत गेल्या किंवा असं जरी म्हटलं की खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स येत गेले, बरोबर, ज्याच्यामुळे त्यांचे जो फोकस होता, तो फोकस मूळ कामापासून दुसरीकडे शिफ्ट झाला. ओके. तर तो फोकस आपल्यामध्येही कुठं ना कुठं शिफ्ट झालेला आहे. आपण मी थोडेफार डिस्ट्रॅक्ट झालेलो आहेत, आपण पण थोडाफार अभ्यासापासून दूर गेलेलो आहेत. तर नेमका तुमचा तो फोकस कसा आणायचा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि या व्हिडिओला बनवण्याचा पर्पज पण तोच आहे, की भरपूरदा मी तुम्हाला टेन्स वगैरे शिकवलेले आहेत, बरोबर, पण काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात त्या गोष्टी जातात, काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात जात नाही. ओके. तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि सोबतच आपण क्लासमध्ये भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण घेत असतो किंवा नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. पण अनफॉर्च्युनेटली आता ऑनलाईन असल्यामुळे आपण शिकू शकत नाही. पण मग हा व्हिडिओ तुम्हाला थोडं फ्रेश करेल, थोड्या गोष्टी नवीन शिकवेल आणि तुम्ही या व्हिडिओतून भरपूर काही गोष्टी शिकणार आहात. ओके. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ थेअरी आणि स्पीकिंग दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. इव्हन बेसिकच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे आपल्या क्लासला पण नाही, त्या पण विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट समजून घेऊया. 25 और 5 रूल. ओके. किंवा हे जरी आपण बाजूला ठेवलं थोडं, हे नंतर शिकूया. खालचं एक गोष्ट लक्षात घ्या. 2000 साली एक स्टडी करण्यात आली. ओके. एक रिसर्च करण्यात आली, की ज्याच्यामध्ये असं माहीत पडलं, की एक व्यक्ती किंवा एक आपल्यासारखा व्यक्ती कोणत्याही कामावर 12 सेकंद फोकस करू शकतो. ओके. त्याचं मन भटकणार नाही. 12 सेकंद तो त्याच्यावर फुल फोकस करू शकतो. हे केव्हा माहीत पडलं? 2000 साली. ओके. पण जेव्हा 2015 मध्ये अजून एकदा बघितलं गेलं, की नेमकं किती वेळ फोकस करू शकतो व्यक्ती, तेव्हा माहीत पडलं, की 12 सेकंदावरनं तो व्यक्ती किती सेकंदवर आलेला आहे? 8.25 सेकंद. ओके. म्हणजे कमी झालेला आहे. म्हणजे एक व्यक्ती ज्यावेळेस म्हणजे जेव्हा आधी 2000 साली एखाद्या गोष्टीवर 12 सेकंद फोकस करू शकत होता फुल, तो आता फक्त 8च सेकंद फोकस करू शकतो. अशी रिसर्च आपल्याला 2015 मध्ये बघण्यात आली. आणि इथे एक गोष्ट बघण्याची आहे, ती म्हणजे एक जी गोल्ड फिश असते ना, ती कोणत्याही गोष्टीवर 9 सेकंद फोकस करू शकते. याचा अर्थ आपण गोल्डफिश गोल्डफिशपेक्षा पण कमी कोणत्याही गोष्टीवर फोकस करू शकतो, असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आपल्यासाठी बघायला गेलं तर. पण डोंट वरी. अशा काही मेथड शेअर करतो, की ज्याच्याने तुमचा फोकस परत येऊ शकतो किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ फोकस करू शकतात. तर बघा, पहिली स्टडी टेक्निक आहे पोमोडोरो टेक्निक. ओके. याच्याविषयी तुम्ही कदाचित ऐकलं असेल ऑनलाईन किंवा नसेल ऐकलं. तर काय आहे नेमकं मी सांगतो. बघा, काय करायचं माहिती का? एक शांत जागा बघायची, जिथे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होणार नाही, जिथे तुम्हाला घडी-घडी कोणी बोलवणार नाही, तुमची मम्मी-पप्पा आवाज देणार नाही, अशा जागेवर बसायचं. आणि कोणताही सब्जेक्ट असो, मॅथेमॅटिक्स, विज्ञान कोणताही असो, काही प्रॉब्लेम नाही. त्याचं पुस्तक उघडायचं आणि 25 मिनिटं टायमर लावून घ्यायचं. 25 मिनिटं फुल फोकस करून त्या विषयाचा अभ्यास करायचा. कोणत्याही प्रकारचा मोबाईल वगैरे काही असो, तो जवळ ठेवायचा नाही. 25 मिनिटं त्या गोष्टीवर फुल फोकस करायचा. एखादं पुस्तक जरी वाचायचं जरी असेल ना, तरी 25 मिनिटं फुल फोकस करून वाचायचं. डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, इकडे-तिकडे बघायचं नाही. फक्त पुस्तकात बघायचं आणि 25 मिनिटं फुल फोकस करायचा. जसा टायमर संपला,
5 मिनिटं ब्रेक घेऊन घ्यायचा. 5 मिनिटं तुम्ही फिरायला जा, 5 मिनिटं तुम्ही मोबाईल बघा, 5 मिनिटं तुम्ही काही करा, एक्सरसाइज करा, काही प्रॉब्लेम नाही. 5 मिनिटं तुम्ही ब्रेक घेऊन घ्यायचा. ओके. याचा 25 मिनिटामध्ये जे पण शिकला त्याचा विचारही करायचा नाही. डायरेक्ट ब्रेक घेऊन घ्यायचा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ब्रेक घेतला, ब्रेक संपला रे संपला. लगेच परत 25 मिनिटं अभ्यासाला बसायचं. ओके. आता तुम्ही म्हणशाल, की "सर एवढं करायची काय गरज आहे? आम्ही 1 तास बसतो, 2 तास बसतो, काय प्रॉब्लेम आहे?" तर बघा याचं कारण आहे. आपला जो ब्रेन असतो ना रे, तो कोणत्याही गोष्टीवर नाही का, जसं मी बोललो, की कमी सेकंद फोकस करू शकतो. आता जसा पहिले किती करायचे 12 सेकंद, आता किती करता फक्त 8 सेकंद. ओके. आणि एक स्टडीनुसार असं माहीत पडलं, की आपला जो ब्रेन आहे, त्याचा पॅटर्न या प्रकारचा असतो. ओके. आता तुम्ही म्हणशाल, "सर हे काय काढलं तुम्ही?" ओके. हा एक चार्ट आहे. लक्ष द्या हां. या ठिकाणी आपला जो ब्रेन आहे, ज्यावेळेस आपण स्टडीला सुरुवात करतो, त्यावेळेस आपला फोकस या या ठिकाणी असतो. एकदम वरती असतो. आपण एकदम डेंजर फोकस करतो. पण जसा-जसा टाईम जातो, तसा-तसा आपला फोकस कमी होत जातो. आणि हे असतो तुमचा 25 मिनिटं. हे किती असतं आपले 25 मिनिटं. म्हणजे 25 मिनिटं तुम्ही असा फुल फोकस करशाल इथपर्यंत. पण जसे 25 मिनिटं संपली, तर पुढचा जो तुमचा 1 तासाचा, 2 तासाचा जेवढा पण फोकस असतो, तो खूपच कमी असतो. आता तुम्ही म्हणशाल, की "सर पण करतो तर आहे ना स्टडी." ओके. ते तर चांगली गोष्ट आहे. बरोबर चांगली गोष्ट आहे. परंतु लक्षात घ्या, अशी स्टडी करून काय फायदा, की ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही 25 मिनिटं जे शिकाल ते लक्षात राहील आणि बाकी सगळं वेस्ट होऊन जाईल. तर तुमचे तसे बघायला गेले तर फक्त 25 मिनिटं कामाचे होते. बाकी 1 तास, 2 तास जेवढा पण दिला ते फालतू होता मग. बरोबर? तर बरोबर आहे. ओके. 25 मिनिटं तुम्ही जेवढा पण अभ्यास करता ते डोक्यात जातं. त्याच्या पुढचं जे असतं, ते असं नाही की जात नाही डोक्यात. ओके. ते पण जातं, परंतु काही कालावधीनंतर ते पुढचं तुम्ही सगळं विसरून जाता. पण ज्यावेळेस तुम्ही 5 मिनिटाचा मध्ये ब्रेक घेता रे घेता, आपली जी फोकस करण्याची एनर्जी ती परत कुठं जाते? वरच्या बाजूला जाते. ओके. आणि परत तुमचा फोकस परत सुरू होतो. असा 25 मिनिटं. मग याचा अर्थ काय आहे, की ज्यावेळेस तुम्ही 25 मिनिटं फोकस करून अभ्यास करता, बरोबर? ज्यावेळेस 25 मिनिटाला ब्रेक घेता, तेव्हा ब्रेन म्हणजे आपलं आपल्या मेंदूला पण जो ताणतणाव आहे तो कमी होऊन जातो. ओके. तो पण फ्रेश होऊन जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही परत 5 मिनिटांचा अभ्यास सुरू करता, त्यावेळेस तुमचा फोकस कुठे उतरोय? परत वरच्या बाजूला असतो. मग याचा अर्थ काय आहे, की तुम्ही 25 मिनिटात जेवढं लक्षात ठेवशाल, तेवढं पुढच्या 25 मिनिटामध्ये पण लक्षात येईल तुमच्या. ओके. ते विसरणार नाही. लांबपर्यंत म्हणजे खूप टाईमापर्यंत तुम्ही ते लक्षात ठेवू शकशाल. ओके. तर ही आहे आपली पहिली टेक्निक आणि याला रिपीट करायचं. आता मी जर तुम्हाला माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायला गेलो, तर या टेक्निकला मी लहानपणापासून म्हणजे आज समजून घ्या, की अराउंड मी 11वी पासून लहानपण नाही एवढं, पण मग 11वी पासून मी यूज करायला सुरुवात केली. आणि 11th मध्ये 12th मध्ये भरपूरदा मी 4-4, 5-5 कधी-कधी 6-6 तास अभ्यास करायचो. त्यावेळेस मी हीच टेक्निकला यूज करायचो. कारण ज्यावेळेस आपण ही टेक्निकला यूज करून अभ्यास करतो ना रे, तर आपल्याला वाटत नाही, की यार आपण भरपूर टाईमापासून अभ्यास करतोय किंवा खूप टाईम झाला आपल्याला अभ्यास करून. ओके. आपला जो माइंड आहे ना, तो फ्रेश राहतो. आळशी होत नाही. ओके. आपल्याला आळस येत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. 25 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या. 25 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या. ओके. आणि शांत जागेवर करा. जास्त असं गोंधळ असलेल्या जागेवर किंवा जिथं तुमचा अभ्यास होत नाही, जिथं आई-वडील आपल्याला नेहमी बोलवत राहतात कामासाठी, तर त्या ठिकाणी करू नका. ओके. तर पहिली आपली झाली टेक्निक. ही टेक्निक तुम्हाला यूज करायची आहे, जेव्हा पण तुम्ही स्टडी करशाल. ओके. तर बघा पुढची टेक्निक आहे फेमॅन टेक्निक. आता फेमॅन टेक्निक काय म्हणते, की जर तुम्हाला एखादा टॉपिक खूप खूप टाईमापर्यंत लक्षात ठेवायचा असेल, बरोबर? जसं उदाहरण सांगायचं, एखादा टॉपिक झाला अ, की कोणता एखादा सायंटिफिक टॉपिक जसं की आपण घेऊया फोटोसिंथेसिस. आय डोंट नो तुम्हाला शिकवलेलं आहे का नाही सायन्समध्ये, पण फोटोसिंथेसिस एक टॉपिक आहे सायन्समधला. जर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तर काय करायचं माहिती आहे का? आधी स्वतः लक्षात घेऊन घ्यायचं. स्वतः बघून घ्यायचं, की नेमकं हा टेक्निक काय आहे नेमकं. एकदा तुमच्या लक्षात आलं, की तुम्हाला तीच गोष्ट एखाद्या लहान मुलाला समजावायचा प्रयत्न करायचं आहे, आपल्या भाषात. साधी भाषा वापरायची आणि ती टेक्निक तुम्हाला एखाद्या लहान मुलाला समजवायची आहे. जसं उदाहरण, जसं मला कळालं फोटोसिंथेसिस काय, पण मला चांगलं माहिती आहे, की जर मला खूप टाईमापर्यंत लक्षात ठेवायचं आहे, तर मी लक्षात ठेवू शकतो का रे? तर नाही. एक वेळ अशी येईल, की ज्यावेळेस मी ही सगळी प्रोसेस वगैरे विसरून जाईल. मग मी काय करेल, एखाद्या लहान मुलाला
समोर बसवेल आणि त्याला मी एकदम साध्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करेल. ओके. जसं इंग्लिशमध्ये नाही, मराठीत आपल्या आपल्या भाषेमध्ये एकदम साध्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करेल. ओके. आणि समजा एखादा लहान मुलगा नसला तर काय करायचं, समोर असं एखादा टॉय ठेवून घ्यायचं. उदाहरण एखादं बाहुलं ठेवून घ्यायचं. ओके. असं समजायचं की तुम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करताय. ओके. हे थोडं वाटू शकतं की सर असं समोर कोण नाही ना, असं कसं काय समजवायचं असं तसं. पण लक्षात घ्या, तुम्हाला त्याला नाही समजवायचंय, तुम्हाला स्वतःला समजवायचंय. ओके. तर जे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे ते एकदा काय बोलले होते, की जर तुम्ही एखादी कठीण गोष्ट जर समोरच्याला खूप सोप्या भाषेत समजवत असाल, याचा अर्थ ती गोष्ट तुम्हाला परफेक्ट समजलेली. आणि जर एखादी कठीण गोष्ट जर तुम्ही समोरच्याला समजू शकत नाही, तुमच्या भाषेत किंवा साध्या भाषेत समजू शकत नाही, याचा अर्थ ती तुम्हाला समजलेली नाही. ओके. याचा अर्थ काय आहे, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या बाहुल्याला किंवा काही म्हणा, जर त्याला बिना पाहे जर तुम्ही व्यवस्थित एखादी कठीण गोष्ट समजू शकले सोप्या भाषेत, याचा अर्थ तुम्हाला ती गोष्टी समजलेली आहे. इवन मराठीमध्ये असं म्हटलं जातं, मराठी भाषेमध्ये असं म्हटलं जातं, की जेव्हा आपण समोरच्याला ज्ञान देतो, तेव्हा आपलं ज्ञान कमी होत नाही, तर ज्ञान वाढतं. याचा अर्थ काय असतं, की ती गोष्ट आपल्याला अजून जास्त, अजून भारी पद्धतीने समजते. ओके. तर फेमॅन टेक्निक काय सांगते, की जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप टाईमपर्यंत लक्षात ठेवायची असेल, बरोबर, तर ती गोष्ट दुसऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करायचे. मग तुमचा क्लासमेट असू शकतो तो, किंवा एखादा लहान मुलगा असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण ती गोष्ट आपण स्वतःसाठी करतो, एक लक्षात ठेवा. कळालं? तर आपली पहिली टेक्निक झाली, ज्याच्यामध्ये 25 मिनिटं तुम्हाला स्टडी करायचा आहे, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. नंतर दुसरी टेक्निक आपण शिकलो, त्याच्यामध्ये आपल्याला जे समजलं ते दुसऱ्याला साध्या भाषेत समजवायचं आहे. आता आपण तिसरी टेक्निक बघूया. तिचं नाव आहे माइंड मॅपिंग. ओके. काय माइंड मॅपिंग बघा, जर तुम्हाला एखादा टॉपिक लक्षात ठेवायचा असेल, तर आधी काय करायचं, त्या टॉपिकचं इथं नाव लिहून घ्यायचं. ओके. याला थोडे प्रॅक्टिस लागेल तुम्हाला, हे लवकर तुमच्या लक्षात येणार नाही. इथे एखाद्या टॉपिकचं नाव घेऊन द्यायचं. ओके. आता उदाहरण एखादा टॉपिक आहे, जसं प्रकार कशाचे, पोल्युशनचे प्रकार, प्रदूषणाचे प्रकार, तो टॉपिक इथं लिहिला. ओके. कोणते कोणते प्रकार आहे, लगेच मी या कॉलममध्ये त्या प्रकाराचं नाव लिहायचं. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. ओके. त्या प्रकारचं नाव लिहिलं. ओके. मग इथं याचे नुकसान काय होत आहे, इथं नुकसान नाव टाकेल. इथं बॉक्स बनवेल, तिथं नुकसान नाव टाकेल. मग इथं परत कोणते कोणते प्रकारचे नुकसान, इथं सगळे प्रकारचे मी नुकसान लिहिलं. जसं उदाहरण, इथं मी अजून एक बॉक्स बनवला. इथं प्रदूषणाचे प्रकार, इथं मी घेतलं वायू प्रदूषण. ओके. वायू प्रदूषणाचे नुकसान काय आहे, तर मी इथं सगळे परत इथं नुकसान लिहून घेतले. इथं बॉक्स बनवला आणि जे जे नुकसान आहे ते मी इथं लिहून घेतले. आता तुम्ही म्हणशाल, सर एवढे बॉक्स टाकायचे तर काय फायदा काय याचा? तर लक्षात घ्या, याचा असा फायदा आहे की तुम्हाला माहीत असतं. ओके. तुम्हाला माहीत असतं की तुम्ही कुठं चालले, कोणत्या डिरेक्शनमध्ये चालले. ओके. भरपूरदा आपली सवय काय असते माहिती आहे का, आपण एखादा टॉपिक घेतो, तो रट्टा मारायला सुरुवात करतो. ओके. याच्यानं काय होतं, आपल्याला वाटतं की आपल्याला समजते. पण मग जर 1 तासाने 2 तासाने तुम्हाला विचारलं, तर डायरेक्ट ब्लाइंड. ओके. सर काही समजत नाही, कुठं गेलं, एवढं पाठ केलं होतं, असं तसं. ओके. तर काय करायचं, माइंड मॅपिंग करायची. माइंड मॅपिंग म्हणजे तुमचा एखादा टॉपिक लिहायचा, तो टॉपिक लिहिला, त्याचे कोणते कोणते प्रकार आहे ते लिहायचे, प्रकार लिहिले की त्याचे नुकसान काय आहे, फायदे काय, असे 2 बॉक्स टाकायचे. तर नुकसान इथं लिहायचं, फायदा इथं लिहायचा. याचा असा फायदा होतो, की ज्यावेळेस तुम्ही ॲन्सर लिहिता ना, उत्तर लिहिता ना, त्यावेळेस तुम्हाला फक्त हे जे बॉक्सेसमधल्या गोष्टी आहे का, तेवढ्या लक्षात ठेवायची गरज असते. तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ किंवा एक पूर्ण असे खूप साऱ्या ओळी लक्षात ठेवायची, पाठ करण्याची गरज नसते. काय करायचं असतं, फक्त मेन मेन ज्या गोष्टी आहेत, जसं टॉपिक, नंतर टॉपिकचे प्रकार, परत त्याचेवाले प्रकार, त्या गोष्टी, त्या शब्द लक्षात ठेवायची गरज असते. हे कळालं तुम्हाला, की तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट त्या त्या गोष्टी उतरवायच्या असतात. तुम्हाला पूर्ण पॅराग्राफ पाठ करण्याची गरज नसते. आता असं नाही की याच्यामध्ये मेहनत नाही, याच्यातही मेहनत लागते, पण त्याच्यापेक्षा कमी लागते आणि या गोष्टी तुम्ही खूप वेळेपर्यंत लक्षात ठेवू शकता. ओके. ऐन टायमाला परीक्षेच्या वेळेत विसरत नाही. ओके. तर ही टेक्निक तुम्ही ट्राय करू शकतात. खूप हेल्पफुल टेक्निक, इव्हन मी पण ट्राय केलेली भरपूरदा. तर माझ्याही लक्षात या टेक्निक आलेली आहे. आणि लक्षात घ्या, परीक्षक जो असतो ना, जो पण एक्झामिनर पेपर चेक करतो, तर तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, की तो आहे ना पूर्ण पेपर चेक करत नाही. किंवा असं नसतं की यार तो सगळे पेपर चेक करतोय, एकूण एक पेपर चेक करतोय, असं होत नाही. ओके. तो उत्तरामध्ये काही ठराविक शब्द शोधत असतो. ते ठराविक वाक्य, शब्द शोधत असतो.
ओके, तो पूर्ण आन्सर नाही बघत. आता उदाहरण जसं इथं तुम्ही मेन जर शब्द इथे लिहिलेले आहेत, तेच शब्द तुम्ही आपल्या पेपरामध्ये लिहिले. ओके, तर तो शब्द बघेल, की याने कोणकोणते शब्द वापरलेले आहे, महत्त्वाचे शब्द वापरलेले आहे का नाही. जर वापरले असतील, तर तो काय करेल, तुम्हाला मार्क देऊन मोकळा होईल. ओके, तर या प्रकारचे माइंड मॅपिंग टेक्निक आहे. तर तुम्ही यालाही यूज करू शकता. तर नसेल कळालं, व्हिडिओ परत एकदा बघून घ्या. ओके, नाव सगळ्यात फोर्थ आणि सगळ्यात महत्त्वाची टेक्निक काय माहिती का? टेक्निक नाही म्हणता येणार, काही गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके, याला म्हणतात एन्व्हायरमेंटल किंवा एन्व्हायरमेंट ऑप्टिमायझेशन. याचा अर्थ, सिंपल अर्थ काय माहिती? तुम्ही ज्या पण ठिकाणी बसाल, जी पण जागा असेल, प्रयत्न करायचा की ती जागा शांत असेल. क्वाईट म्हणजे काय रे? शांत. प्लेस म्हणजे काय? जागा. म्हणजे जिथंही तुम्ही बसाल, सिट वर्ब आहे. ओके, जिथेही तुम्ही बसाल तिथली जागा कशी पाहिजे? शांत पाहिजे, क्वाईट जागा पाहिजे, जिथं आवाज नको व्हायला, कोणी तुम्हाला डिस्टर्ब नका करायला, अशा जागेत बसायचं सगळ्यात बेस्ट असतं. कसं असतं, जर तुम्ही घरी बसता, भरपूरदा मागे कल्ला चालू असतो, डिस्ट्रॅक्शन होत असतं. ओके, पप्पा बोलता, मम्मी बोलते, किंवा लहान मुलं गोंधळ घालत असतात, त्याच्यामुळे आपला अभ्यास नाही होत. आणि जी तुम्हाला टेक्निक सुरुवातीला सांगितलं बघा, 25 मिनिटं अभ्यास करायचा फोकसने, तर तो फोकस स्टडी होत नाही आपला, जर आपण गोंधळलेल्या जागेवर बसलो. ओके, तर शांत जागा कोणकोणती असू शकते? एखाद्या झाडाच्या खाली बसू शकता तुम्ही. ओके, किंवा जर तुमची चाळ असेल तर तुम्ही चाळीत बसू शकता, जागा असेल तर. तिथे शांत जागा पाहिजे. ओके, शेतात कुठं असेल तर तिथं बसू शकता शांत जागेवर. स्टडी करण्यासाठी जी पण शांत जागा असेल तिथं जायचं, तिथं आरामशीर बसायचं आणि फोकसनी 25 मिनिटं स्टडी करायचा. ओके, सेकंड आहे की ज्या पण जागेवर तुम्ही बसाल. ओके, आता इथे डेस्क मेन्शन केलेले, जर तुमच्याकडे टेबल वगैरे असेल ना, तर टेबल्स एकदम स्वच्छ वगैरे राहू द्या. ओके, कारण कसं आहे, जर टेबल खूप सारी घाण असेल, खूप साऱ्या गोष्टी पसरलेल्या असतील, तर तो फोकस पाहिजे. ओके, तो फोकस आपल्याकडे येत नाही. ओके, तेवढा फोकस आपल्याला देता येत नाही. आपण लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. या गोष्टीकडे बघू, त्या गोष्टीकडे बघू, याच्याशी खेळू, त्याच्याशी खेळू. ओके, तर त्या गोष्टी आपण करायला लागून जातो. तर प्रयत्न करायचा की म्हणजे स्वच्छ जागेवर बसायचं. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची टिप, अव्हॉइड मल्टीटास्किंग. काय सांगतो लक्षात द्या, अव्हॉइड मल्टीटास्किंग. मी भरपूर विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे. ओके, इवन तुम्हीही त्या गोष्टी करत असाल, मलाही चांगलं माहिती आहे, की इकडे लेक्चर चालू आहे, इकडे बाबा आपलं वेगळंच काहीतरी करतोय, किंवा इकडे लेक्चर चालू आहे आणि हा इकडं चित्र काढत बसलेला आहे. बरोबर, सर सर शिकवत आहेत आणि आपले ते पुस्तकातले चित्र आहे, त्यांना चष्मा लाव, त्यांना टीका लाव, त्याला दाढी मिशी जोड. ओके, त्या प्रकारचे कामं करत असतात. याच्यानं काय होतं माहिती आहे का? तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. ओके, तुम्ही धड इकडेही लक्ष नाही, धड तिकडेही लक्ष नाही. आणि माणसाचा जो मेंदू असतो ना, तो या प्रकारे बनलेला असतो, की तो एकच गोष्टीवर फोकस करू शकतो. ओके, तो मल्टिपल खूप साऱ्या गोष्टींवर फोकस करू शकत नाही. आणि तुम्ही जर त्याला बळजबरी त्या एखाद्या गोष्टीवर फोकस करायला लावाल ना, 2-2 गोष्टीवर, तो नाही करू शकत. तर लक्षात घ्या, तुम्हाला मल्टीटास्किंग नाही, तर एक सिंगल टास्किंगवर फोकस करायचं. एकच काम करायचं. लेक्चर चालू आहे ना, फक्त लेक्चरकडे बघायचं. ओके, लिहित नाही बसायचं तेव्हा. ओके, तेव्हा लिहित नाही बसायचं. लेक्चर चालू आहे तर लेक्चरकडेच फोकस करायचं. ओके, जर तुम्ही लिहिताय, वाचन करताय, तर वाचन करण्याकडेच फोकस करायचं. दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या कामाकडे, दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या अ, गोष्टींकडे फोकस करायचा नाही. तर या काही टेक्निक्स होतात, जर तुम्हाला यूज करायच्या आहेत जेव्हा पण तुम्ही अभ्यास करशाल. फक्त इंग्लिश पुरता नाही आहे या टेक्निक, तर या सर्वांसाठी आहे. तुम्ही सायन्सचं करा, मॅथमॅटिक्सचं करा, कोणत्याही गोष्टी करा. फक्त या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही ट्राय करून बघा. जर तुम्हाला हेल्पफुल ठरल्या, तर तुम्ही यूज करू शकतात. ओके, तुम्ही पॉज करून लिहून टाका. ओके, तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होता, थोडा डिफरंट होता. कारण मलाही कळतंय की तुम्हाला डबल टेन्स ऐकून कदाचित तुम्ही बोर झाला असाल. कारण आपल्या क्लासेसमध्ये थोडं आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण घेतो. पण अनफॉर्च्युनेटली आता घेऊ शकलो नाही, कारण ऑनलाईन क्लास चालू आहे. पण हा व्हिडिओ तुम्हाला एक फ्रेश करण्यासाठी बनवलेला आहे, थोड्या गोष्टी लर्न करण्यासाठी, शिकून घेण्यासाठी बनवलेला आहे. ओके, तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि काही क्वेश्चन असेल, काही अडचण असेल, तुम्ही विचारू शकता. तो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.